नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की आता CETचा निकाल जाहीर झालेला आहे आणि पुढे आता सध्या काय करायचं, कोणत्या डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं व कोणता आपल्या मार्क्सनुसार आपल्याला कोणतं कॉलेज मिळेल, गव्हर्मेंट मिळतं की प्रायव्हेट मिळतं, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कशी प्रोसेस असते, काय असते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण पुढील सर्व माहिती आपल्या चॅनलवर आपल्याला मिळणार आहे पुढे चालून. आणि आपल्या मित्रांसोबतही आपलं चॅनल नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की कसं असतं प्रोसेस ॲडमिशनच्या, कसे कॅपराऊंड्स असतात, कसा फॉर्म भरायचा असतो व किती कट ऑफ असतो, हे सर्व माहिती आपल्या चॅनलवर अचूक पुरवली जाणार आहे मित्रांनो. आणि तुम्हा सर्वांसाठी मित्रांनो स्पेशल एक काउन्सिलिंग बॅचसुद्धा आपण लॉन्च करणार आहोत, जेणेकरून आपण तुम्हाला पर्सनल गायडन्स देऊन तुमचा जो फॉर्म असतो तो कसा भरायचा व कोणते कॉलेजेस तुमच्या मार्क्सनुसार आहेत व तुम्हाला कोणते कॉलेजेस तुमच्या घरापासून जवळ व सोयीस्कर असतील, ही सर्व माहिती आपण आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याबद्दलही आपण पुढे डिस्कस करू. पहिले आपण हे बघू की आता आपलं तर मेनली BSc ॲग्रिकल्चरसाठी चॅनल आहे, जे आपलं यूट्यूब चॅनल आहे. तर BSc ॲग्रिकल्चर व अलीड म्हणजे त्याच्याशी संलग्न कोणते कोर्सेस असतात, जसं की फूड टेक्नॉलॉजी झालं, BSc हॉर्टिकल्चर झालं, BTech बायोटेक्नॉलॉजी झालं, हे वेगवेगळे असे जे कोर्सेस आहे हे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहे आणि यांचं ॲडमिशन ही ॲग्रिकल्चरच्या याच्यात होतं. जसं की MAUB महाराष्ट्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज एक्झामिनेशन बोर्ड, ही MAUB जी आहे ही सर्व परीक्षा कंडक्ट करते महाराष्ट्रातील ॲग्रिकल्चर आणि रिलेटेड कोर्सेसच्या डिग्रीजची. आणि MCAR तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो, सर्वात ॲग्रिकल्चरमध्ये सर्वात मोठी हे जे आहे हेड जे आहे ते ICR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, तर ती असते दिल्लीला, पुसा, न्यू दिल्ली. तिच्या अंडर असतात स्टेट्सच्या जे बी ॲग्रिकल्चरचे एज्युकेशन जे असतं, तर ते महाराष्ट्रासाठी MCAER आहे. MCAR हे पुण्याला आहे मित्रांनो. आणि तेच आपल्या महाराष्ट्रातील सर्व ॲग्रिकल्चरचं जे स्टेट कॉलेजेस आहे त्यांचं बघतं. तर त्यानुसार आपले ॲडमिशन होणार आहे मित्रांनो. त्याच्या थ्रू जर तुम्ही ICRची CUET एक्झाम दिली असेल, तर CUET एक्झाम थ्रू तुम्हाला ऑल इंडियाचे जे कॉलेजेस आहे ICR लेवल, ते कॉलेजेस मिळतील. त्याचीसुद्धा आपण काउन्सिलिंग करतो मित्रांनो, कारण आपला जो ग्रुप आहे, आपला जो चॅनल आहे, आपले ग्रुपसुद्धा असतात टेलिग्रामला जे नोट्स प्रोव्हाइड करतात. आणि आपलं हे चॅनल आहे, हे चॅनल मित्रांनो तुम्हाला पूर्ण गायडन्स देईल की तुम्ही कसं फॉर्म भरायचा, कसं तुमचे कॅप्स राऊंड असतात, कसं स्पॉट राऊंडपर्यंत जायचं वगैरे वगैरे सर्व माहिती मिळेल तुम्हाला. आणि मित्रांनो आपली एक स्वतःची टीम आहे, जी टीम पूर्ण बघते ॲडमिशनची प्रोसेस. आणि आपण या अगोदर महाराष्ट्रात पहिल्यांदा काउन्सिलिंग लॉन्च करत आहोत, तीही एकदम अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये लॉन्च करत आहोत. या अगोदर आपण ICR लेवलची काउन्सिलिंग केलेली आहे, ICRच्या कॉलेजेसची, राजस्थानच्या युनिव्हर्सिटीजमध्ये, मध्य प्रदेशच्या युनिव्हर्सिटीजमध्ये सुद्धा आपण काउन्सिलिंग केलेली आहे आपल्या टीमनी. तर तसंच आता आपण महाराष्ट्रात लॉन्च करतो आहे. हे आमचं पहिलंच वर्ष आहे महाराष्ट्रात पेड काउन्सिलिंग लॉन्च करायचं. या अगोदरही आम्ही काउन्सिलिंग केलेली आहे, असं नाही की आम्ही कोणी काउन्सिलिंग केलेली नाही आहे. महाराष्ट्रातसुद्धा आपण काउन्सिलिंग केलेली आहे आणि बरेचसे विद्यार्थी आपले महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकत आहे आणि चांगले कॉलेजेस त्यांना मिळालेले आहे. आणि ते आता आपल्या डिग्रीमध्ये चांगलं परफॉर्मन्स देत आहे, चांगले स्कोअरसुद्धा येत आहे. कारण आपलं चॅनल फक्त तुमचं ॲडमिशन पुरतं नाही, ॲडमिशननंतरसुद्धा तुम्हाला डिग्री संपस्तो पूर्ण मदत आपल्या चॅनलवर मिळेल. चॅनलवर व आपल्या टेलिग्राम ग्रुप्सवर सर्व मदत तुमची डिग्री झाल्यावरसुद्धा कॉम्पिटिटिव्हसाठी आपल्याला मटेरियल मिळतं, किंवा डिग्री करत असताना तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह करायचं आहे ते सुद्धा मिळतं आपल्या ह्या ग्रुप्सवर व चॅनलवर. तर हे आहे आपल्या चॅनलबद्दल. हे तर झालं. तर पहिले तर आपण ॲडमिशनबद्दल बघू मित्रांनो. खूपसे विद्यार्थी तुमच्यामध्ये असतील की मला कमी मार्क्स आहेत CETत व मला कॉलेज मिळेल का नाही. पण टेन्शन नका घेऊ विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सर्वांना चांगलं कॉलेज मिळेल आणि ते कॉलेज मिळवून द्यायची आम्ही गॅरंटी घेतो, कारण आम्ही हे काम पहिलेही केलेलं आहे. आणि तुम्ही यात नवीन आहे, तुम्हाला अनुभव नसणार, तर आम्ही तुम्हाला मदत करू मित्रांनो. आपली जी काउन्सिलिंग बॅच आहे ही आपण पर्सनल गायडन्स सर्वांना ऑन कॉल व तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग्स लाईव्ह प्रोव्हाइड करून तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स घेऊ आम्ही की कसा फॉर्म भरायचा व कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तुम्हाला काय काय गोष्टी लागणार आहे, तुम्हाला कुठं कुठं रिझर्वेशन भेटतं, 7/12चे मार्क्स कसे घ्यायचे, प्रोजेक्ट अफेक्टेडचे मार्क्स कसे घ्यायचे व 20 मार्क्स एक्स्ट्रा कसे घ्यायचे ॲडमिशनच्या वेळेस, जे 7/12 आणि काही क्रॉप सायन्सचे विद्यार्थी असतात त्यांनासुद्धा हे तुम्हाला सर्व सांगितलं जाईल आपल्या चॅनलवर व आपल्या बॅचमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले जेही विद्यार्थी
मित्र ॲग्रिकल्चर किंवा दुसऱ्या डिग्रीजला ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. आणि आपण लवकरच इतर ॲग्रिकल्चर कॉलेजेस म्हणजे आपण लवकरच ज्या काही ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहे महाराष्ट्रातील टॉप ॲग्रिकल्चर कॉलेज, गव्हर्मेंट कॉलेज यांचा व्हिडिओ बनवणार आहोत व प्रायव्हेट कॉलेजेसचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. आणि महाराष्ट्रात टोटल 4 युनिव्हर्सिटीज असतात मित्रांनो. पहिली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मग येते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी ही 3 नंबर, आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. ह्या टोटल 4 युनिव्हर्सिटीज आहेत मित्रांनो महाराष्ट्रात. आणि या 4 युनिव्हर्सिटीज वेगवेगळे कॉलेजेस जे त्यांनी डिवाईड केलेले आहे जिल्ह्यानुसार, त्या युनिव्हर्सिटीज हे सर्व कॉलेजेस सांभाळतात. ह्या मेन युनिव्हर्सिटीज आहेत. आता तुम्हाला तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती हे सुद्धा आम्ही सांगू तुमच्या ॲड्रेसनुसार. हे तुम्हाला काही विद्यार्थ्यांना माहिती असेल, काहींना नसणार, काही नवीन असतील या गोष्टीसाठी, तर त्यांना सर्व नवीन विद्यार्थ्यांना माझं एकच म्हणणं आहे की टेन्शन नका घेऊ, सर्व माहिती आपण प्रोव्हाइड करू हळूहळू. आपल्या चॅनलला तुम्ही फक्त सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, आणि पुढील व्हिडिओजमध्ये आपण पूर्ण गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. मिळूया आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये लवकरच.